आणि आता कल्याणमधून एक धक्कादायक बातमी आहे। केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन तरुणीला कथितरित्या ती गर्भवती असल्याचं सांगण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। हिमोग्लोबिन कमी झाल्यानं तरुणी उपचारासाठी रुग्णालयात आली होती, मात्र रुग्णालयानं तरुणीला थेट गर्भधारणेचा अहवाल दिला। तरुणीच्या गर्भधारणेची चाचणी 1-2 नव्हे तर 3 वेळा करण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला, मात्र बाहेरून प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला। ही मुलगी गर्भवती नाही या प्रकरणाचा खुलासा भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे। या प्रकरणात आता कारवाईची मागणी सुद्धा केली जाते आणि या प्रकारामुळे अल्पवयीन तरुणीला मोठा मानसिक धक्का बसलाय। म्हणजे त्या मुलीला प्रेग्नेंट नसताना प्रेग्नेंट दाखवून तिच्या मनावर आणि तिच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल, आपण हा विचार केला पाहिजे। आणि त्यानंतर त्या परिवारावरती, त्या मुलीच्या परिवारावरती काय व्यथा तिला भोगाव्या लागल्या असतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। ती प्रेग्नेंट नसताना तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह दाखवून तिला मानसिक त्रास देण्याचं काम या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगरमध्ये झालं। याच्याबद्दल काल स्थायी समितीची बैठक होती। त्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्तांशी आम्ही या विषयावरती चर्चा केली आणि आज त्या विषयामध्ये चौकशीचे आदेश देखील काढलेले आहेत।